तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 18 जून आणि आर टीची आज सुनवाई होती आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आर टीची आज सुनवाईनंतर कदाचित जी लॉटरी सोडत आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार होती. पण मित्रांनो, बघा आज घडलं काय. बघा मित्रांनो, मुंबई हायकोर्टात आर टीच्या प्रवेश प्रक्रियेवर सुनवाई सुरू असल्याने शालेय शिक्षण विभागाने 7 जून रोजी लॉटरी सोडत काढली, परंतु पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली नाही. याबाबत 12 जूनला सुनवाई होणार होती, परंतु काही कारणास्तव ती सुनवाई 13 जूनला ढकलण्यात आली. मात्र 13 जूनला ही सुनवाई झाली नाही. त्यानंतर आज 18 जूनला या सर्व याचिकेवर एकत्र सुनवाई करण्यात आली. यात काही शाळांच्या हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्यात व हस्तक्षेप करणाऱ्या तिन्ही संस्थांना त्याचे म्हणणे मांडण्यासाठी 10 दिवसांची मुदत न्यायालयाने दिली आहे. या सर्व संस्थेच्या प्रतिपादनावर जनहित याचिका करताना व शासनाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे 10 दिवस देण्यात आले आहे व याची एकत्रित किंवा अंतिम सुनवाई 11 जुलै 2024 रोजी होणार आहे. बघा मित्रांनो, आज जी 18 जूनला सुनवाई होणार होती ती सुनवाईमध्ये काय झालं तर आज जे काही संस्था आहेत, 3 संस्था, त्या संस्थेचे हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आणि त्यांना 10 दिवस दिले आहे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी. 10 दिवसानंतर जनहित याचिका करताना व शासनाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे 10 दिवस दिले आणि त्याची अंतिम सुनवाई 11 जुलै रोजी होणार आहे. बघा मित्रांनो, याचा परिणाम म्हणजे आर टी 25% प्रवेश लांबणीवर पडणार आहे व तीव्र आणि प्रचंड असं पालकांना तणाव पडणार आहे. तर मित्रांनो, ही होती आर टी संदर्भात छोटीशी अपडेट. शाळा चालू झालेल्या आहेत आणि बघा मित्रांनो, 11 जुलैला आता ही सुनवाई होणार आहेत. म्हणजे आता ही तारीख पे तारीख होतं आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पाल्यांचं हित जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमची योग्य निर्णय घेऊ शकतात, कारण यावर्षी फॉर्म पण जास्त आलेले आहेत. हे जो वेळ जातो आहे त्या वेळेमुळं पाल्यांचं शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर आवडणारी शाळा आहे आणि तिथे जर तुम्हाला ॲडमिशन भेटत असेल तर तुम्ही करून घ्या, कारण याची सुनवाई 11 जुलैला म्हणता आहे. परत वाढू शकते का नाही हे काहीच सांगू शकत नाही. बघा, तुमच्या उचित अशा बुद्धीचा वापर करून तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता. तर मित्रांनो, ही होती आर टी संदर्भात छोटीशी अपडेट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.